नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 4थी विषय भाषा प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 30 गुणांसाठी आहे। तोंडीसाठी 10 गुण असतात, लेखीसाठी 30 गुण असतात। आता प्रश्नपत्रिका आपण पाहूया। प्रश्न क्रमांक पहिला, शब्द ऐकून लिही। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून इथे लिहायचे आहेत। उत्तरासाठी जागा दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, सूचनेप्रमाणे प्रश्न सोडव। 5 गुण। त्यामधील अ प्रश्न, खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर। रक्ताचे पाणी करणे म्हणजेच खूप कष्ट करणे, खूप मेहनत करणे, श्रम करणे, कोणताही अर्थ तुम्ही लिहू शकता। शेतकरी शेतामध्ये काम करत असताना रक्ताचे पाणी करतात। ब, खालील शब्दांचे अनेक वचन कर, जसे नदी, नद्या, कोणताही एक, पेढा, पेढे, कांदा, कांदे। यानंतर पुढील प्रश्न पहा। प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे, जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 4थी 2025-26 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत। पुढील प्रश्न क, कवितेच्या ओळी पूर्ण कर। 14 तळ्याचे पाणी टिंबटिंब आणि या शक्तीमागे मूर्ती, टिंबटिंब देई स्फूर्ती। ड प्रश्न, घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नये म्हणून सांगतात। ई प्रश्न, कोणाचा जीव झुरणीला लागला आहे, योग्य पर्यायाला गोल कर। पर्याय दिलेले आहेत, धरणीचा, मातीचा, मुलाचा, मोरणीचा। योग्य पर्यायाला गोल करा। प्रश्न क्रमांक 3, खालील जाहिरातीचे निरीक्षण कर व प्रश्नांची उत्तरे लिही। प्रत्येकी 1 गुण। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। शैक्षणिक ॲपची निर्मिती कोणी केली आहे? इथे उत्तर दिलेलं आहे। पर्याय क्रमांक 3, डिजिटल गुरुजी पब्लिकेशन। ब, शैक्षणिक ॲपचा उपयोग कोणाकोणाला होणार आहे? जाहिरात वाचा, त्यामध्ये तिथे लिहिलेलं आहे। क, शैक्षणिक ॲपची किंमत किती आहे? 200 रुपये, मोफत, 100 रुपये, यापैकी नाही। जाहिरातीचं वाचन करून योग्य पर्याय निवडा। अतिशय सोपा प्रश्न आहे। त्यानंतर ड प्रश्न, तुम्ही कोणकोणती शैक्षणिक ॲप वापरता? जे ॲप वापरता त्यांची नावे लिहायचे आहेत, जसे की दीक्षा ॲप। ई प्रश्न, शैक्षणिक ॲप कोठे मिळणार आहे? प्रश्न क्रमांक 4, चित्र बघ व चित्राविषयी माहिती लिही। 3 गुणांसाठी शेतकरी नांगरणी करत आहे, पेरणी करत आहे, याविषयी एखादं वाक्य तुम्ही लिहू शकता। प्रश्न क्रमांक 5, खालील अपूर्ण गोष्टी पूर्ण करा। सुप्रिया इयत्ता 4थीत शिकते, तिचे घर शाळेपासून दूर आहे। ती रोज आपल्या मित्रांसोबत बसने शाळेत जाते। एक दिवस शाळेला जात असताना तिला एक काका रस्त्यावर पडलेले दिसले। प्रश्न क्रमांक 6, परिच्छेद वाचन कर व त्याखालील प्रश्न सोडव। प्रत्येकी 1 गुण। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। अ प्रश्न, सयाजीरावांच्या मते सर्व सुधारणांचा पाया कोणता? योग्य पर्यायाला गोल कर। उत्तर पर्याय क्रमांक 4, शिक्षण। ब, सयाजीराजे महाराजांनी समाजहिताची कोणती कामे केली? यामध्ये उत्तरामध्ये उत्तर आहे, ते वाचन करून व्यवस्थित लिहा। क प्रश्न, खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिही। उदाहरणार्थ अर्थ जसे आई वडील, त्याप्रमाणे प्रश्नाचं या उत्तर लिहायचं आहे। यावर आधारित जो प्रश्न आहे तो पाहूया। गरीब, श्रीमंत। ड, सयाजीराव महाराजांनी शिक्षणाबाबत कोणता कायदा केला? ई प्रश्न, सयाजीराव संस्थानाचे राजे होते, कर्नाटक, बडोदा, गुजरात, पुणे। उत्तरामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे, व्यवस्थित लिहा। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।